नमस्कार, पूर्वाई रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण इथे पौष्टिक अशी मूग डाळ घालून मेथीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होते, झटपट बनवून तयार होते। जरूर ह्या हिवाळ्यामध्ये ही मेथीची भाजी मुगाची डाळ घालून तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकता किंवा वरण भात असेल तरी सुद्धा अगदीच तोंड लावणी म्हणून सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता। अतिशय सुंदर होते, झटपट बनवून तयार होते। पटकन सुरुवात करूयात। तर हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या बघू शकाल वेगवेगळ्या हिरव्या भाज्या मार्केटमध्ये मंडईमध्ये आलेल्या असतात। तर अशाच मस्त अशा हिरव्यागार भाज्या मी भरपूर घेऊन आलेली होते। तर बघू शकाल छान अशा हिरव्यागार टवटवीत भाज्या आहेत। यातली आपण आज करणार आहोत मेथीची भाजी, जी की आपण मुगाची डाळ घालून मेथीची भाजी करणार आहोत। तर साधारण एक जुडी मेथी इथे मी घेतलेली आहे। बघू शकाल मस्त मस्त अशी ताजी ताजी टपोरी मेथी सध्या हिवाळ्यामध्ये येते। तर सुरुवातीला ही एक जुडी मेथी आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायची आहे। तर बघू शकाल छान अशी पानं ह्याची मी काढून घेते आणि जी कोवळी देठं आहेत ती सुद्धा आपल्याला घ्यायची आहेत। ती टाकून न देता ती पण घ्या। कोवळी देठांचा अजिबातही कडवटपणा उतरत नाही। तर छान अशी एक जुडी मेथी इथे निवडून घेतली बघू शकाल, आणि कोवळ्या देठाची पानं सुद्धा मी घेतलेली आहेत। आता ही मेथी व्यवस्थित आपल्याला खळखळून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ज्या बोलमध्ये काढून घेतलं त्याच बोलमध्ये मी पाणी घातलंय बघू शकाल, आणि पाण्यातूनच निथळून ही आपल्याला मेथी अशी शक्य होईल तेवढी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघू शकाल छान अशी ही मेथी आपल्याला इथे बारीक बारीक चिरून घ्यायची आहे मस्त। तर इथे संपूर्ण मेथी इथे मी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घेतली, आणि त्याच बोलमध्ये बघू शकाल किती म्हणजे मातीचा थर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने ही मेथी धुवून घ्या। आता इथे साधारण अर्धी वाटी मुगाची डाळ साधारण 20 मिनिटं मी पाण्यात भिजत घालायला ठेवलेली होती। आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। साधारण 2 चमचे तेल गरम केलं। गरम झालं तेल की यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे, आणि ही जी मुगाची डाळ आपण भिजवून घेतली होती पाणी संपूर्ण निथळवून घ्यायचं, आणि आपल्याला या फोडणीमध्ये ही मुगाची डाळ सुरुवातीला घालून घ्यायची आहे। ठीक आहे, आता साधारण मिनिटभर फक्त ही डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे। परतून झाली की यामध्ये पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार लाल तिखट घालायचं। त्यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये धनेपूड घालायची। धनेपूड अजिबातही स्किप करू नका, चव अतिशय छान उतरते। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित, आणि 30 ते 40 सेकंद फक्त परतून घेऊयात। आता परतून झालं की चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं। परत एकदा मिक्स करून घेऊयात मस्त। आता ही जी आपण मेथी बारीक बारीक चिरून घेतली आहे, तर ही बारीक चिरून घेतलेली मेथी आपल्याला संपूर्ण यामध्ये घालून घ्यायची आहे मस्त। तर बघू शकाल काय हिरवीगार छान इथे मेथी दिसतीये मस्त। आता ही संपूर्ण मेथी यामध्ये घालून झाली की परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आता जरी तुम्हाला कढईभर ही मेथी दिसत असेल, जसं जसं शिजत जाते तशी तशी ही श्रिंक व्हायला सुरुवात होते बघू शकाल। आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, अगदी अंगापुरतं पाणी घालायचं, आणि ह्याची एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे मस्त। तर एक वाफ आलेली आहे बघू शकाल, आणि काय सुंदर ही भाजी दिसतीये इथे। रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे मस्त। जरूर अशा पद्धतीने ही भाजी मेथीची भाजी तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल याची 100% खात्री आहे। तर आता झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला साधारण फक्त 5 मिनिटं शिजवून घ्यायची मीडियम आचेवरती। आता ही भाजी व्यवस्थित शिजवून झाली की इथे साधारण 2 चमचे तेल गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये 7 ते 8 लसणाच्या बारीक चिरून घातलेल्या पाकळ्या घातल्या, आणि यामध्येच आता आपल्याला छान असं लाल तिखट घालायचे साधारण अर्धा चमचा किंवा चवीनुसार, आणि हा चुरचुरीत तडका लसणाचा तडका आपल्याला यावरती देऊन घ्यायचा आहे। असं केल्यामुळे भाजीची चव अतिशय सुंदर लागते मस्त। तर बघू शकाल काय जबरदस्त तडका बसलाय। तडका बसला की लगोलग झाकण ठेवायचं, आणि साधारण 2 मिनिटांनी फक्त झाकण काढून टाकायचं। असं केल्यामुळे ना जो लसणाच्या फोडणीचा जो सुवास आहे ना तो भाजीला अतिशय सुंदर लागतो, अतिशय सुंदर उतरतो। त्याच्यामुळे ही प्रोसेस अजिबातही स्किप करू नका। जरूर अशा पद्धतीने ही लसूणी मेथीची भाजी करून बघा, आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।